Can you give a brief introduction about yourself? मी रमेश तानाजी जाधव ज्ञानदा माध्यमिक विद्यालय मंगरुळ या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्य करत आहोत. How did you get to know about Traceable Giving Foundation? TGF विषयी आम्हाला तालुक्यातील इतर ज्या शाळा आहेत त्या शाळेतले शिक्षक आणि मुख्याध्यापक क्लर्क यांच्यामार्फत काही शाळांमध्ये हा प्रोजेक्ट सुरू होता आणि मग आमच्या शाळेमध्ये सुद्धा हा प्रोजेक्ट सुरू व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्यामुळे आम्हाला काही शिक्षकांशी संपर्क साधल्यानंतर आम्हाला TGF विषयी माहिती समजली. What were major challenges before Traceable Giving Foundation stepped in? आमची ज्ञानदा माध्यमिक विद्यालय मंगरुळ ही शाळा ग्रामीण भागात असल्यामुळे या ठिकाणी शैक्षणिक सुविधा यांचा अभावच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत होता. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा शाळेमध्ये आपल्याला मिळायला हव्या होत्या त्या प्रमाणामध्ये ते मिळत नव्हत्या. तरी काही ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि इतर काही आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला आणि TGF येण्याच्या अगोदर शाळांमध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत याही बऱ्याचशा प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हत्या आणि याच्यामधून मार्ग काढून शिक्षक आणि इतर कार्यरत होते. How do you incorporate technology into your teaching, considering the support provided by Traceable Giving Foundation? जेव्हापासून आम्ही या TGFला जॉईन झालो तेव्हापासून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडला. या अगोदर डिजिटल शिक्षण किंवा जे ई-लर्निंग आहे याविषयी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नव्हती, परंतु या माध्यमातून आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये शिकायला मिळालं. विद्यार्थ्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यासक्रमाची गोडी निर्माण झाली. त्याचबरोबर आम्हाला शिक्षकांना शिकवतानासुद्धा याचा खूप उपयोग होतो. उदाहरणार्थ विज्ञान विषयामध्ये मी MSc B.Ed असल्यामुळे जेव्हा आपण एखादा आकृती काढतो किंवा हे संपूर्णपणे त्याचं चलचित्र जेव्हा समोर येतं तेव्हा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं त्याचं ज्ञान होतं आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास निश्चितच चांगल्या प्रकारे होण्याला ही मदत होते. Any feedback for Traceable Giving Foundation team? TGFची संपूर्ण टीम आहे. या संपूर्ण टीमचं चांगल्या प्रकारचं सहकार्य विद्यालयाला नेहमीच असतं आणि त्यांच्या योग्य प्रकारच्या नियोजनामुळे आमचा हा जो अभ्यासक्रम आहे तो व्यवस्थित पूर्ण व्हायला मदत होत असते.